हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज हा माझा पहिला लाँग व्हिडिओ असणार आहे यूट्यूबवर. मी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून कंटेंट क्रिएट करते. सो जितके पण व्हिडिओ बनवले, शॉर्ट रील आणि शॉर्ट हेच बनवलेत मी. तर त्यामध्ये मी आतापर्यंत यूट्यूबवर एकही लाँग व्हिडिओ टाकला नव्हता. अँड नाऊ आय डिसाईड की मी यूट्यूबला पण तेवढंच प्रेफर करायला पाहिजे जितकं मी इंस्टाग्रामला करते. सो माझा इंस्टाग्रामवर जास्त फोकस होता बिकॉज मला तिकडून खूप चांगला रिस्पॉन्स येत होता म्हणून. यूट्यूबला मला एवढा रिस्पॉन्स नव्हता येत म्हणून मी थोडं यूट्यूबला निग्लेक्ट केलं. पण मी आता डिसाईड केलं की रिस्पॉन्स येवो किंवा नको येवो, पण मला यूट्यूबवर पण तेवढंच फोकस करायचं आहे जितकं मी इंस्टाग्रामवर करते. तर आजचा व्हिडिओ हा जो असणार आहे तो माझ्याकडे अवेलेबल असलेली ज्वेलरी, त्या ज्वेलरीची मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. प्लस मी ते कुठून बाय केले, त्याचे प्राईस वगैरे, लिंक वगैरे जर तुम्हाला हवे असतील तर तेही मी देणार आहे. तर चला पाहूया. तर फर्स्ट ज्वेलरी आहे ही, जी महाराष्ट्र आणि साऊथ दोघांवर जाते. आणि ही मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे, पण तरीही मी तुम्हाला ही शो करते. सो कसं अडकलं. खूप छान ज्वेलरी आहे. तर क्वालिटी वाईज ही ज्वेलरी खूप छान आहे. फ्लावर्स आहेत आणि त्यामध्ये ग्रीन आणि रेड कलरचे कुंदन आहेत. तर ओव्हरऑल खूप छान ज्वेलरी आहे. क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. ही ज्वेलरी मी मिशोवरून बाय केली आहे. ही मला अंडर 300 रुपीजमध्ये मिळाली आहे. सो लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तर तुम्ही तिथून बाय करू शकता. तर नेक्स्ट आहे ही ज्वेलरी. ही थोडी ना विस्कटली आहे, पण ही ज्वेलरी आहे नेक्स्ट. खूप छान ज्वेलरी आहे. ही तर माझी फेवरेट आहे. ही तुम्ही फक्त सिंगल हा नेकलेस सिंगल घालून आणि त्यावर मंगळसूत्र वगैरे पेअर करून ही साडीवर सुद्धा खूप छान लुक देतं. सो हिच्यावर इयरिंग्स नव्हते, पण माझ्याकडे हे माझे मोतीवाले इयरिंग्स आहेत, जे मी माझ्या वेडिंगच्या वेळेस बाय केले होते. तर हे मी यावर पेअर करते बिकॉज याच्यामध्ये पण हे असे पर्ल्स आहेत खाली आणि वरती. तर खूप छान ज्वेलरी आहे. ही पण 250 रुपीजपर्यंत आहे ऑन मिशो. तर नेक्स्ट आहे हा नेकलेस. खूप छान नेकलेस आहे. हा मी ठाण्यावरून एक ऑफलाईन स्टोअरमधून घेतला होता. तर खूप छान आहे. हा मला वाटतं 300 की 400 रुपीजपर्यंत होता. सो खूप छान नेकलेस आहे आणि त्यावर हे असे इयरिंग्स आहेत. हे जे साईडला मी फोटो लावलेत ना, त्यामध्ये मी हे वेअर करून दाखवलेत. तरी तुम्हाला मी दाखवते. खूप सुंदर आहे. याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर दोघंही डायमंड आहेत आणि खूप नाजूक आणि असा खूप छान दिसतो हा नेकलेस. तर तुम्ही फक्त सिंगल, मला नाजूक गोष्टी खूप आवडतात म्हणून मी हे असे सिंगल नेकलेस वगैरे घालते आणि त्यावर मंगळसूत्र वगैरे असेल तेवढं पेअर करते. ज्वेलरीची लिंक तर मी तुम्हाला नाही देऊ शकत, पण मी सर्च करण्याचा प्रयत्न करेल. जर अशी सेम ज्वेलरी जर मला कुठे ऑनलाईन मिळत असेल तर मी त्याची लिंक खाली नक्की टॅग करेन. तर नेक्स्ट आहे हा पारिजातक की प्राजक्ता काहीतरी आहे. सो हा एक नेकलेस आपण मी मिशोवरून बाय केला होता. तर क्वालिटी वाईज खूप छान आहे आणि हे सगळे वेअर करून मी लुक क्रिएट केले पण आहेत आणि ते पोस्ट पण केलेत रील. पण तरीही मी तुम्हाला आता शो करते. नाजूक आणि खूप छान दिसतं हे असं. मी वेअरच करून दाखवते. ही अशी ज्वेलरी आहे. ही खूप सुंदर आहे. यामध्ये पण ग्रीन आणि रेड कलरचे वेगळे वेगळे अल्टरवेज फ्लावर्स आहेत आणि इयरिंग्स हे असे खूप सुंदर दिसते ही ज्वेलरी. पण तुम्ही जर पैठणी वगैरे वेअर करत असाल लग्नांमध्ये त्याच्यामध्ये, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. डेफिनेटली ट्राय करू शकता. खूप छान आहे. ही पण मी मिशोवरून बाय केली होती. सो याची पण लिंक मी तुम्हाला खाली देऊन देईन. माझा सर्वात जास्त फेवरेट असलेला नेकलेस जो मी फ्लिपकार्टवरून बाय केला होता, तर हा आहे तो. हा वेअर करून खूप सुंदर दिसतो.
आणि हा मी घेतला होता माझ्या भावाच्या लग्नामध्ये मला पैठणीवर वेअर करण्यासाठी. बट तो मी घेतला आणि तो मी इथेच माझ्या रूमवरच विसरून गेली होती. तर त्यामुळे मला तो लग्नातही वेअर नाही करता आला. तुमच्याकडे लाईट पिंक, बेबी पिंक कलरची पैठणी असेल किंवा असे ऑफ कलरमध्ये ज्या पैठण्या असतील ना, त्यावर हा खूप सुंदर जातो. आणि तुम्ही म्हणजे याला वेस्टर्नवर वेअर करू शकता किंवा ट्रेडिशनलवर वेअर करू शकता. तुम्ही कुठल्याही आउटफिटवर किंवा कुठल्याही साडीवर याला वेअर करू शकता. खूप सुंदर नेकलेस आहे. त्यावर हे असे इयरिंग्स आहेत. किंवा तुम्ही गाऊन वगैरे पार्टी वेअर जे पण काही वेअर करणार त्यावर सुद्धा हे वेअर करू शकतात. लेहंगा असेल काही असेल त्यावर सुद्धा वेअर करा. सिंगल पीस तुम्ही वेअर करा, खूप सुंदर आणि अप्रतिम दिसतो. मी हा मला त्या हिरोईनचं नाव नाही आठवते, भूमी भूमी म्हणून हिरोईन आहे. मला नाव नाही आठवते. बट तिला मी बेबी पिंक कलरच्या साडीवर हे असं पर्लमध्ये काहीतरी घातलेलं बघितलं होतं आणि इट लुक सो ब्युटिफुल. आणि म्हणून तिला इन्स्पायर्ड होऊन मी हा नेकलेस बाय केला होता फॉर माझ्या पैठणीवर वेअर करण्यासाठी. बट बाय मिस्टेकली मी ते नाही करू शकली. पण मी यावर एक लुक नक्की रिक्रिएट करणार आहे आणि तो मी तुम्हाला नक्की शेअर करणार. सो ही मी फ्लिपकार्टवरून बाय केलेला आहे. हा मला वाटतं मला तेव्हा 400 to 500 मध्ये मिळाला होता. सो मे बी ऑफरला प्राइस कमी असते, तर तुम्हाला मी लिंक शेअर करते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पण बाय करा. खूप छान नेकलेस. नेक्स्ट आहे हा कुंदनचा नेकलेस. हा पण मी माझ्या भावाच्या लग्नातच बाय केला होता. यावर मी गुजराती लुक क्रिएट करणार होती. पण याचे कुंदन खूप मोठे आलेले होते म्हणून मी हा स्किप केला होता. पण ओव्हरऑल खूप छान नेकलेस आहे. क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. जर तुम्हाला बाय करायचं असेल मी खाली लिंक टॅग करेन. हा आहे एक लास्ट चंद्रकोर नेकलेस. हा पण मी मिशोवरून बाय केला होता. तर हा पण खूप छान दिसतो महाराष्ट्रीयन लुकवर. तर तुम्ही हा पण क्वालिटी वाईज खूप छान आलेला आहे. तर तुम्हाला जर बाय करायचं असेल तर याचीही लिंक मी तुम्हाला देईल. आणि हो, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मग माझ्या कम्युनिटी चॅनलला मी लिंक देणार आहे. तर तुम्ही माझं कम्युनिटी चॅनल पण ॲड होऊ शकतात. तर थँक्यू आणि मला प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या यूट्यूबला जसं तुम्ही इंस्टाग्रामला मला सपोर्ट करताय तसं मला यूट्यूबलाही सपोर्ट करा. तो ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.